शौर्यगाथा पुष्प 79 भाग 2 CDS सन्माननीय बिपिन रावत यांच्याविषयी. या शौर्यगाथा मालिकेतील हे सर्वात महत्त्वाचे पुष्प असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 43 वर्ष योगदान दिलेला हा एक योद्धा. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS हा लष्कराशी संबंधित बाबींवर सरकारचा एक बिंदू सिंगल पॉइंट सल्लागार आहे आणि लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सेनांना एकत्रित करण्याच्या मुख्य उद्देशाने काम करतील. CDS हे कायमस्वरूपी कर्मचारी समिती सदस्य COSC देखील असतील हाही निर्णय घेण्यात आला. 30 डिसेंबर 2019 रोजी म्हणजेच मित्रांनो बरोबर 2 वर्षापूर्वी या सेवांचे प्रमुख प्रथम चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून नियुक्त करण्यात आले आणि 1 जानेवारी 2020 रोजी त्यांनी या नव्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यांच्या निरनिराळ्या रँक वर नियुक्तीच्या तारखा या खालीलप्रमाणे: सेकंड लेफ्टनंट 16 डिसेंबर 1978, लेफ्टनंट 16 डिसेंबर 1980, कॅप्टन 31 जुलै 1984, मेजर 16 डिसेंबर 1989, लेफ्टनंट कर्नल 1 जून 1998, कर्नल 1 ऑगस्ट 2003, ब्रिगेडियर 2 ऑक्टोबर 2007, मेजर जनरल 20 ऑक्टोबर 2011, लेफ्टनंट जनरल 1 जून 2014, जनरल COAS 1 जानेवारी 2017, सामान्य CDS 30 डिसेंबर 2019. ईशान्येतील दहशतवाद कमी करणे, म्यानमारमधील 2015 सालच्या सीमापार मोहिमेमध्ये त्यांच्या कारकिर्दीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक असलेल्या ईशान्येकडील दहशतवाद कमी करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ज्यामध्ये NSCN-K दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कराने यशस्वी प्रत्युत्तर दिले. रावत यांच्या देखरेखीखाली 3rd कॉर्प्स दिमापूरच्या ऑपरेशनल कमांडद्वारे ही मोहीम पार पडली. सर्जिकल हल्ल्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. 2016च्या सर्जिकल हल्ल्याच्या नियोजनाचा ते एक महत्त्वाचा दुवा होते, ज्यामध्ये भारतीय सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करून कारवाई केली होती. जनरल रावत हे नवी दिल्लीच्या दक्षिण ब्लॉक स्थित सैन्याच्या मुख्यालयातून या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जाते. CDS बिपिन रावत यांना खालील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. या सन्मानांच्या उल्लेखाशिवाय बिपिन रावत यांचे चरित्र अपूर्ण असेल. भारतीय सैन्यातील 40 वर्षाहून अधिक काळ त्यांच्या सैन्य कारकिर्दीत CDS जनरल बिपिन रावत यांना विशिष्ट सेवेसाठी अनेक पदके आणि सन्मान मिळाले आहेत. नंबर 1 परम विशिष्ट सेवा पदक, 2 उत्तम युद्ध सेवा पदक, 3 अतिविशिष्ट सेवा पदक, 4 युद्ध सेवा पदक, नंबर 5 सेना पदक, 6 विशिष्ट सेवा पदक, नंबर 7 जखम पदक, सामान्य सेवा पदक, विशेष सेवा पदक, ऑपरेशन पराक्रम पदक, सैन्य सेवा पदक, उच्च उंची सेवा पदक, विदेश सेवा पदक, स्वातंत्र्याच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त पदक, नंबर 15 9 वर्षे दीर्घ सेवा पदक, नंबर 16 20 वर्षे दीर्घ सेवा पदक, नंबर 17 30 वर्षे दीर्घ सेवा पदक, नंबर 18 मोनुस्को. आपल्या या 43 वर्षाच्या सैनिकी सेवेत रावत यांनी ब्रिगेड कमांडर, जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ GOC-C दक्षिण कमांड, जनरल स्टाफ ऑफिसर ग्रेड 2, मिलिटरी ऑपरेशन डायरेक्टोरेटमध्ये कर्नल मिलिटरी सेक्रेटरी आणि डेप्युटी मिलिटरी सेक्रेटरी म्हणून काम केले होते. लष्करी सचिवांची शाखा आणि कनिष्ठ कमांड विंगमधील वरिष्ठ प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सैन्य प्रमुख म्हणून रावत यांच्या इतर कामगिरी पुढील प्रमाणे: लष्कराच्या आधुनिक उभारणीतही रावत यांचा मोलाचा वाटा होता. प्रशासकीय हस्तक्षेप कमी करण्यासाठी, दुटप्पीपणा कमी करण्यासाठी आणि लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी सैन्याची पुनर्रचना करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. अमेरिकेकडून विकत घेतलेल्या नवीन असॉल्ट रायफल्सने शस्त्रसज्ज करून आपले सैनिक सुरक्षित राहतील याचीही त्यांनी खात्री केली. लष्कराच्या आधुनिकीकरणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. इतके सर्व असूनही मात्र त्यांचा कार्यकाळही तसा वादात सापडला होता. त्यांच्या कार्यकाळात लष्कराने अपंगत्व निवृत्ती वेतन, डिसेबल्ड पेन्शन लागू करण्याचा सरकारचा निर्णय स्वीकारला. यामुळे सैन्यातील अपंग दिग्गज नाराज झाले.
8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूच्या कुन्नूर जवळील निलगिरी हिल्समध्ये जनरल रावत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर अचानक वातावरण बदलून अतिदाट धुके पसरल्याने अपघातग्रस्त होऊन कोसळले. भारतीय हवाई दलाच्या या कोसळलेल्या दुर्दैवी MI-175 V5 हेलिकॉप्टरमध्ये अर्धांगिनी मधुलिका व इतर 11 सैनिकांसह ते एक होते. या अप्रिय क्षणी CDS बिपिन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका रावत व त्यांच्या इतर 11 सहकाऱ्यांच्या स्मृतीत श्रद्धांजली स्वरूपात त्यांच्या जीवन चरित्राची ही एक छोटीशी झलक. CDS बिपिन रावत, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. इंटरनेटवर इंग्रजी लेख जो उपलब्ध आहे त्याचा हा स्वैर अनुवाद मेघश्याम सोनवणेजी यांनी केला. खरंच मित्रांनो, इतकं चांगलं व्यक्तिमत्व, देशासाठी 43 वर्ष झटलेलं व्यक्तिमत्व आणि भारत सरकारला एक चांगल्या रस्त्याने घेऊन जाणारा एक योद्धा, एक वीर, एक जांबाज सैनिक, एक उत्कृष्ट अधिकारी आपण अशा अपघातात गमावलाय. याची खूप खूप खंत वाटते, खेद वाटतो. असे हे होणारे अपघात टाळता आले नसते का? त्या हेलिकॉप्टरच्या ऐवजी समजा एक 5-7 तास उशीर झाला असता तरी चाललं असतं. अशी काही सोय करता आली नसती का? वातावरणाचा अचूक अंदाज घेऊन इतक्या महत्वाच्या व्यक्तीला माहिती पुरवता आली नसती का? नक्की कुठे काय गफलत झाली? का आपल्या भारत देशाचं प्रारब्ध म्हणायचं आणि स्वीकारायची ही सत्य घटना? काहीच समजत नाही. मन विषण्ण होऊन जातं, खिन्न होऊन जातं. आयुष्यभर साथ दिलेल्या अर्धांगिनीला खरं तर आपल्या आध्यात्मिक ह्याच्याप्रमाणे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे असं म्हटलं जातं, पती आणि पत्नी एकाच वेळेस गेले, नशीबवान आहेत. अरे पण का? का त्या 11-12 जांबाज सैनिक सुद्धा त्यांच्या सोबत गेले? हे 2 जण गेले, तो पायलट गेला. काय या सर्वांचा मृत्यू अशा ठिकाणी लिहिला होता? काय हे नशीब बदलता आलं नसतं? प्रश्न, अनंत प्रश्न मनात येतो. आपण खूप चांगली माणसं या अपघातात गमावली, हे सत्य आहे, स्वीकारलं पाहिजे. मनात दुःख दाटून येतंय, डोळे पाणावतायत आणि पोकळी भरून निघणं खरंच अवघड असतं. एक जांबाज योद्धा होता तो. पहिली गोळी आम्ही चालवणार नाही, पण नंतरच्या गोळ्या आमच्याकडून किती जातील त्या आम्ही मोजणार नाही. इतक्या खमकेपणाने शत्रू पक्षाला उत्तर देणारा अधिकारी लागतो. सैन्याचं मनोबल वाढतं, भारत सरकारचं मनोबल वाढतं. अशी माणसं हवी आहेत. त्रिवार प्रणाम, त्रिवार प्रणाम. श्रद्धा सुमन त्या सर्व योद्ध्यांच्या चरणी मी अर्पित करतो. जनरल CDS बिपिन रावतजी, तुम्हाला हा देश नक्कीच नक्कीच आठवत राहील. सतत तुमच्या आठवणीची ज्योत तेवत राहील, हीच ग्वाही मी देतो. आणि इतर सुद्धा 11 जांबाज सैनिक जे त्यांच्या सोबत मृत्यूला कवटाळावं लागलं, त्यांनाही, त्यांच्याही सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांनाही मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या चरणावर श्रद्धासुमन अर्पित करून अगदी गलबललेल्या मनाने या पुष्पातून मी रजा घेतो. मित्रांनो, जय हिंद.